देवा ज्या माणसाला या जगामध्ये 84 लक्ष योनी फिरून शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकली यावर मग फेरा पडेल असं तुम्ही या मनुष्य जीवनामध्ये पाठवलं, तो माणूस या ठिकाणी गेल्यानंतर कधी पाहिलंय तुम्ही देवा तो काय करतो तो माणूस? देवा या माणसाला मोक्ष प्राप्त व्हावा म्हणून हरीचे चिंतन करण्याकरता तुम्ही पाठवलंय, आज तोच माणूस पैसा सत्ता संपत्ती ऐश्वर्याच्या मागे पळत बसलाय, असं करतो म्हणला। देवा याच्या पलीकडे सांगतो तुम्हाला, अरे या माणसाला न्याय नियती कर्तव्याचं पालन करण्याकरता जगातल्या सर्व प्राण्यांना तुम्ही सुट्टी दिलेली आहे, सुटका दिली आहे, त्यांचा हिशोब तुम्ही ठेवत नाही। फक्त एकमेव असा जन्म आहे त्याच्या क्षणाक्षणाचा हिशोब ठेवला जातो, त्याचं नाव माणूस आहे। कबूतर एकसारखे दिसतात, कवडे एकसारखे दिसतात, लावे एकसारखे दिसतात, कोंबडी एकसारखे दिसतात, पण माणसं मात्र प्रत्येक वेगळी आहेत, भिन्न आहेत। कारण का? प्रत्येकाची हस्तरेषा वेगळी आहे, प्रत्येकाची कपाळावरची रेषा वेगळी आहे। तुम्ही हे प्रत्येकाला वेगळं बनवलं, याचं कारण तुम्ही रजिस्ट्रेशन करून प्रत्येकाला पाठवले देवा। पण हा माणूस या जगात गेल्यापासून तुमची आठवण सुद्धा काढत नाही, सप्त्याला येत नाही, असं करतात म्हणले। देवा गरीब माणसं सप्त्याची वर्गणी टाइमात देतात, पण श्रीमंत लोक 10 वेळ फिरवतात, असं करतात म्हणले। देवा गरीबाच्या झोपडीच्या कवाडावर लिहिलेलं आगतम स्वागतम सुस्वागतम, या बसा पाणी प्या चहा घ्या, गरीबाच्या झोपडीच्या कवाडावर लिहिलंय दरवाजावरती। आणि देवा तुम्ही ज्याला जास्त पैसे दिलेत ना त्यांच्या दरवाजावरती लिहिलंय कुत्र्यापासून सावध राहा, असं करतात। काय सांगायचं देवा, लय वाईट परिस्थिती आहे। देवा तुम्ही ज्या लोकांना गावाकडच्या लोकांना गरीब म्हणता ना, ती गावाकडची गरीब माणसं कुत्रे रस्त्यावर फिरतात गावामध्ये आणि गायी घरात सांभाळल्या जातात। देवा तुम्ही शहरातल्या लोकांना श्रीमंत म्हणता ना, तिथं कुत्री घरात पाळतात आणि गायी रस्त्यावर फिरतात म्हणले असं करतात इकडची। देवा तुम्हाला इतंभूत खबर सांगतो मृत्यू लोकांमध्ये काय चाललंय। देवा तुम्ही गावाकडच्या लोकांना गरीब म्हणता, त्या गावाकडच्या गरिबांची मुलं हॉस्टेलमध्ये जातात पैसा शिकायला नाही म्हणून, आणि देवा श्रीमंताची म्हातारी माणसं वृद्धाश्रमात जातात पैसा जास्त झाला म्हणून।